माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आता लाईट्स गेल्यामुळे अंधार असतो आणि त्यामुळेच ना खूपच मोठा धक्का इकडे असणाऱ्या या ईश्वरीला बसतो. ईश्वरी जोरात किंचाळते. त्यावर अर्णव तिला घट्ट मिठीमध्ये घेतो आणि तिला म्हणत असतो की लाईट्स गेले आहेत. तेच आता ईश्वरी अर्णवकडे बघू लागते. ईश्वरीचं ते सौंदर्य अर्णवला भुरळ पाडत असतं. अर्णव आता एकटक तिच्याकडे बघतच राहतो आणि तेव्हाच ना अचानकपणे ना आता लाईट्स ऑन होतात आणि फॅनसुद्धा चालू होतो. म्हणजे लाईट्स गेलेले होते आणि लाईट्स अचानक आल्यामुळे इथे जेव्हा त्याने बघितलेलं होतं की लाईट्स आहेत की नाही हे चेक करत असतानाच ना त्याचं लक्ष नव्हतं आणि त्यामुळेच ना आता फॅन्स वगैरे सगळं काही सुरू झालं होतं. त्याने बटन ऑन करून ठेवल्यामुळे मग आता ईश्वरी म्हणत होती की मी तुम्हाला म्हटलं होतं ना अर्णव सर प्लीज नका लावू म्हणून फॅन, तरीसुद्धा तुम्ही फॅन लावलात का? बंद करा ना प्लीज फॅन, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा अर्णव तिला म्हणतो की हो हो सॉरी थांब मी बंद करतो. आणि असं बोलून आता त्याने लगेचच ना फॅन बंद करून टाकलेला असतो. जेव्हा आता तो फॅन बंद करतो तेव्हा कुठे जाऊन ईश्वरीला थोडंसं रिलॅक्स वाटतं. कारण ईश्वरीने जरी कपडे बदली केलेले असले तरीसुद्धा बाहेरचं जे वातावरण आहे आणि त्या सगळ्यामुळे ना ईश्वरीला आता थंडी वाजत होती. तेच आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो की जा तुझी ती साडी घेऊन ये, साडी कुठेही ठेवू नकोस कारण ती वाळत घालायला हवी ना, असं देखील आता अर्णवला वाटत असतं. आणि मग आता अर्णव जो आहे तो तिला साडी घेऊन यायला सांगतो. तेच आता तो इकडे तिकडे बघत असतो कारण त्याला असं वाटत असतं की पुन्हा इथून जायचं असेल तर साडी तर लागणार आहे आणि ती साडी सुकवायला सुद्धा हवी, तरच ती साडी ती पुन्हा घालू शकते ना, कारण ओली ओली साडी नेसली तर पुन्हा तिला त्रास होईल. तेच आता इकडे उदयकांत आणि वल्लरी हे रमाकांतच्या पाठीमागे त्या हॉटेलमध्ये आलेले असतात आणि इकडे तिकडे रमाकांतला शोधत असतात. तर त्याच वेळेला ना वल्लरीचा हात तिथे असणाऱ्या त्या बॅरिगेड्सला लागतो आणि तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की इथे तर सगळं रक्त लागलंय, म्हणजेच हा सुद्धा इथेच आहे, तो कुठेही गेला नाही आहे. चल आपण वरती जाऊया आणि त्याला शोधूया, असंही आता त्या दोघांचं डिस्कशन होतं. मग उदयकांत आणि वल्लरी लवकरच वरती जातात कारण त्यांना रमाकांतला आपल्या ताब्यात घ्यायचं असतं. तेच इकडे मामा आणि त्याचसोबत आकाश त्या माणसासमोर जातात जो देवसरे असतो. त्याला आता जाऊन सांगतात की द्या ना आम्हाला पासेस द्या. अर्णव राजशिर्के आणि ईश्वरीचे, पण आता तो माणूस म्हणजे देवसरे ते पासेस द्यायला तयार नसतो कारण तो पूर्णपणे हा सौदामिनीच्या बाजूने असतो. सौदामिनीने त्याला आधीच भुलवून ठेवलेलं असतं, काही पैसे देऊन ठेवलेले असतात, त्यामुळे आता तो पासेस द्यायला सरळ नकार देतो. तो म्हणत असतो की या आधीसुद्धा मी सांगितलं आहे, आता मी वेगळं काहीच सांगणार नाही, मला पासेस नाही द्यायचेत. जोपर्यंत तो व्यक्ती समोर येत नाही त्या व्यक्तीचे पासेस मी इतर कोणाला देऊ शकत नाही, असंही आता इकडे असणाऱ्या त्या आयोजकांनीच म्हणजे देवसरेने सांगितलेलं असतं. आता आकाश ना त्याच्याकडे रागाने बघत असतो आणि त्याला बोलतसुद्धा असतो, पण तेव्हाच ना मामा आकाशला शांत करत असतात कारण मामांना माहिती असतं की जास्त कांगावा केला तरीसुद्धा हा माणूस काही आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या गोष्टी तर साध्य करू देणार नाही. उगाच त्या माणसाच्या वाकड्यात गेलं तर पुन्हा काहीतरी अडचणी येऊ शकतात. म्हणूनच मामा मग आता आकाशला कसं बसं शांत करत असतो जेणेकरून आकाशने हे वाद वाढवायला नकोत असंच मामाला वाटत असतं. तेच इकडे आता या सगळ्या गोष्टी होत असताना मामा बऱ्या बोलाने त्या आयोजकांसोबत बोलायचा प्रयत्न करतात, पण तो आयोजक त्याच्या डोक्यात हवा भरलेली असते ना आणि त्याला मुळात ना सांगूनसुद्धा पट्टी पडवूनसुद्धा पाठवलेलं असतं. त्यामुळे तो आता काही झालं तरीसुद्धा पासेस द्यायला नाहीच बोलत असतो शेवटच्या क्षणापर्यंत. आणि त्यामुळेच ना आकाश आता त्याच्या अंगावर धावून चाललेला असतो. मामा लगेचच त्याचा हात धरतात आणि आता आकाशला मागे खिचतात. त्यावेळेला तो आयोजक जो आहे ना तो सुद्धा खरं तर खूप जास्त घाबरलेला होता. त्यालासुद्धा भीती वाटलेली होती की हे सगळं काय होतंय, पण त्याच वेळेला ना मामाने त्याला शांत केलेलं होतं. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीची वाट बघत असतो की ईश्वरी कधी येणार. तेच ईश्वरीने साडी वगैरे सगळं काही आणलेलं असतं. ईश्वरी जेव्हा साडी वगैरे घेऊन येते ना तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की दे. मग आता ईश्वरी सांगत असते की प्लीज हा फॅन ऑन करूच नका, मला माहिती आहे तुम्ही फॅन ऑन करणार आहे साडी सुकवायला. तेव्हाच आता ते अर्णव म्हणत असतो की नाही गं फॅन ऑन नाही करणार आहे, मला माहिती आहे ना तुला फॅनने त्रास होणार, मग कशाला मी फॅन चालू करणार आहे, पण आपल्याला ही साडी
साडी तर सुकवायला हवी ना, अशीच थोडी ठेवायची आहे. आणि मग ती बाहेर ती साडी सुकत घालायला जात असते. तेव्हाच अर्णव तिला म्हणतो की तुला काय वेळ लागले का, एवढं बाहेर पाऊस पडतोय आणि तुझी साडी सुकणार आहे का, थोडा तरी सेन्स लाव ना. मग तेव्हाच ईश्वरी शांतपणे उभी राहते. मग ईश्वरी म्हणते मग आता ही साडी कशी सुकवायची आहे. तेव्हाच अर्णव म्हणत असतो की बघ माझे कपडे अंगावर असेच सुकले, पण तुला काय बोलायचं. तेव्हाच ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की मला सांगा, एवढी हेवी साडी त्यासोबत एवढे दागिने तसं मी वेअर केलं होतं, मग मला आता ते भिजल्यानंतर त्रास होणार नाही का, तसाच झाला आहे मला त्रास. तेव्हाच अर्णव तिला म्हणत असतो की थांब आता मी पटकन ना हॉटेलवाल्याला विचारतो की ड्रायक्लिनिंग करायला काही आहे का, म्हणजे काही सोयी वगैरे आहे का, या सगळ्याबद्दल विचारून घेतो, मग सगळ्याच गोष्टी समजतील ना. मग तो म्हणत असतो की थांब मी त्याला कॉल करतो. मग तेव्हाच ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे, बघा पटकन काय ते बघा आणि यावर काहीतरी सोल्युशनसुद्धा काढा, हेही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना इथे आता सोल्युशन काढायला तर सांगितलेलं असतं. त्यामुळेच आता पटकनच अर्णवने ना त्या हॉटेल मालकाला कॉल केलेला असतो आणि तो त्याला म्हणत असतो की मला ड्रायक्लिनिंग करायला काहीतरी हवं आहे. तर ते हॉटेल इतकं काही 5 स्टार नसल्यामुळे तिथे ना आता त्या माणसांना या अर्णवचे काही शब्द जे आहेत ते कळत नसतात. अर्णवला ते म्हणतात की काय म्हणाला समजलं नाही. तेव्हाच अर्णव त्यांना म्हणतो की कपडे सुकवण्यासाठी काही आहे का मशीन्स वगैरे, कारण आता अर्णवला असं वाटतं की मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जसं अवेलेबल असतं ना हे कपडे सुकवायला मशीन्स, तसं इथे सुद्धा काहीतरी अवेलेबल असेल, म्हणूनच त्याने आता सांगितलेलं असतं. पण आता जेव्हा त्याने म्हटलेलं असतं ना तेव्हा त्याला हो हो असं बोलून फोन ठेवलेला असतो, कारण अशा साध्या हॉटेल्समध्ये फक्त आणि फक्त एकतर ते हेअर ड्रायर असेल, नाही तर इस्त्री, त्याशिवाय काहीच नसतं. त्यांनी सांगितलेलं असतं की ठीक आहे आम्ही आणून देतो, म्हणून अर्णवने फोन ठेवलेला असतो. इकडे आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते तर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुला काही खायला मागवायचं आहे का. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते की तुम्ही मला सकाळपासून काही खाताना बघितलं आहे का, तेवढं तरी मला सांगा, तुम्हाला एवढंही कळत नाही का की माझा उपवास आहे ते. असंही आता ईश्वरी रागारागात अर्णवला बोलत असते. तेव्हाच अर्णव बोलतो की हे सगळं काही तू शांतपणाने सुद्धा सांगू शकतेस ना प्रेमात. तेव्हाच अर्णव मग आता ईश्वरीच्या समोर जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा ईश्वरी अगदी शांतपणाने अर्णवला प्रेमाने सांगते, अर्णव सर माझा उपवास आहे ना, त्यामुळे मी काही खात नाही आहे, असंही तिने अगदीच ना प्रेमाने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतात तेव्हा ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत असते. अर्णवही आता ईश्वरीला म्हणत असतो की ही साडी सुकण्यासाठी बघूया काही जमतंय का. तेच आता रमाकांत ना तिथेच बाहेर असतात. तेवढ्यातच तिकडनं उदयकांत आणि वल्लरी आलेले असतात आणि उदयकांत आणि वल्लरी जेव्हा तिथे येतात ना तेव्हा मात्र आता रमाकांत हे घाबरलेले असतात. रमाकांतच्या तोंडाला आता गुंडाळलं जातं. रमाकांतला बाहेर आवाजही जाऊ देत नसतात. तर इकडे आता रमाकांत म्हणत असतो की सोडा मला, पण आता वल्लरीने मागून हात बांधलेला असतो तर इकडनं या उदयकांतने तोंड बांधलेलं असतं, कारण यांचं सत्य बाहेर यायला नको म्हणून आता त्या रमाकांतच्या जीवाशी सुद्धा हे खेळत असतात. एवढं आता हॉटेलमध्ये येऊन रमाकांतचा काहीच फायदा झालेला नव्हता. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ती अर्णवकडे बघत असते. अर्णवला म्हणत असते की काय होतंय. मग तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो की 2 मिनटं. तेव्हाच ना बेल वाजते. मग अर्णव लगेच दार उघडायला जाणार हे ईश्वरीला माहिती असतं आणि म्हणूनच मग ईश्वरी अर्णवला सांगत असते की 1 मिनटं, आणि मग ती दाराच्या मागे लपते, कारण आता अर्णव जर दार उघडेल तर ईश्वरीने बाथरोब घातला होता आणि मग तो जो हॉटेलमधला व्यक्ती आहे त्याने मग तिला त्या बाथरोबमध्ये अशा कपड्यांमध्ये पाहिलं तर, म्हणूनच मग ती ना आता हळूच ना तिथे लपते. तेच आता अर्णव म्हणत असतो की 1 मिनटं थांब. मग आता त्याने डोर ओपन केलेला असतो. तेच ड्रायक्लिनिंगला आता त्याने ना इस्त्री आणून दिलेली असते. अर्णव तर चकित होतो. अर्णव त्यांना म्हणतो की हे काय आहे, हे का आणून दिलं आहे मला. तेव्हाच ते म्हणतात की आमच्याकडे कपडे ड्राय करायला फक्त एवढंच आहे. मग ईश्वरी आता म्हणत असते की घ्या घ्या अर्णव सर घ्या, आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. मग आता अर्णवचा सुद्धा नाईलाज होतो, त्याला ती इस्त्री घ्यावीच लागते, कारण आता ईश्वरीची साडी जी आहे ती सुकवायची असते. त्यासाठी आता जर इस्त्री फिरवली तरीही साडी सुकू शकते, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णव आता दार लावून घेतो. त्यानंतर आता ईश्वरी तिथेच बसते आणि मग तिची साडी पूर्णपणे ती बेडवर पसरवते, कारण तिला आता
आता त्या साडीला इस्त्री करायची असते. पण अर्णव तिला म्हणत असतो की तू जरा शांत बस. आणि मग अर्णव स्वतःच ईश्वरीच्या साडीला इस्त्री करणार असतो, कारण त्याला आता ईश्वरीची संपूर्ण साडी सुकवायची असते आणि यासाठी त्याचं सगळं काही सुरू असतं. तेच आता अर्णव जो आहे तो प्लग जो आहे तो तिथे घालतो आणि त्यानंतर आता ईश्वरीला म्हणत असतो की दे साडी दे इथे. मग आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मी केलं असतं ना, पण ईश्वरीला आता अर्णव म्हणत असतो की दे मी करून देतो. आणि त्यानंतर आता ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये ती पूर्णपणे साडी देते. मग इकडे आता सौदामिनी जी आहे ती त्या देवसरीला जाऊन बोलत असते की अजून स्पर्धा का नाही सुरू केली आहे. त्यावर देवसरे म्हणतात की पाऊस बघा ना बाहेर किती येतोय, मग कसं काय स्पर्धेला सुरू करायचं आहे. नाही, जोपर्यंत सगळेच येत नाही तोपर्यंत स्पर्धेला सुरुवात करणार नाही आहे. आणि तसंही काही आता लोकांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे आणि ते प्रेस कॉन्फरन्ससुद्धा वगैरे होणार आहे. मग आता मीडियावालेही आले नाही आहेत, मग कशी सुरुवात करायची आहे. मग तेव्हाच ना सौदामिनी ओरडत असते. सौदामिनी म्हणत असते की जोपर्यंत इथे हे दोघंही जण नाही आहेत ना तोपर्यंत ह्या स्पर्धेला सुरुवात करायची आहे. तुम्ही उशीर करू नका. एकतर मी कसं अरेंज केलेलं आहे आणि यात तुम्ही आता खोडा घालताय का, पहिल्यांदा ही स्पर्धा सुरू करा, असं देखील आता ती ओरडू लागते. आणि तेव्हाच ना इकडे असणारे हे देवसरे आहेत ते सुद्धा आता विचार करू लागतात. पण काही गोष्टी फक्त देवसुरेंच्या ह्याच्यावर अवलंबून नसतात ना, कारण वरतूनसुद्धा तसेच काही ऑर्डर्स आलेल्या असतात आणि त्याच देवसरेला फॉलो कराव्या लागत असतात. तर इकडे आता अर्णव ईश्वरीच्या साडीला इस्त्री करून देत असतो. अर्णव जेव्हा ईश्वरीच्या साडीला इस्त्री करत असतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की द ग्रेट ASR आज माझ्या साडीला इस्त्री करत आहेत. आणि त्याच वेळेला अर्णवला म्हणत असते की मी तर इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं की एवढं सगळं होईल, म्हणजे तुमच्यासाठी खरंच मी इतकी इम्पॉर्टंट आहे का. तेव्हाच अर्णव म्हणत असतो की हो. मग ईश्वरीसुद्धा अर्णवकडे पाहत असते आणि ती म्हणत असते की हो आधी मलासुद्धा तेच वाटलं होतं, पण आता मीही असं बोलून ती थांबते. अर्णव तिला म्हणतो की काय बोललीस, बोल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काही नाही, तुम्ही माझी साडी एवढी छान मस्त इस्त्री करून देताय ना, त्यामुळे मी तुम्हाला बोलत होते की प्लीज खूप तुम्ही छान काम करताय. असेही आता ती ईश्वरी फिरवून त्याला बोलू लागते. तेव्हाच अर्णव बोलत असतो ओठांवर आहे पण बोलून दाखवायचं नाही आहे. मग तेच आता ईश्वरी हळूच आपले केस ना अलगदपणे मागे घेते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता आकाश जो आहे तो सगळेजण बाहेर उभे असतात. मग तेव्हाच त्यांना टेन्शन असतं की कधी ही स्पर्धा सुरू होणार आहे. त्यातच अर्णव ईश्वरी अजूनही आलेले नसतात. मामानेच त्यांना एका हॉटेलमध्ये थांबायला सांगितलेलं असतं. तेच आता तिकडे ना सौदामिनी येते आणि सौदामिनी येऊन आता म्हणत असते काय मग आता ही स्पर्धा थोड्याच वेळात सुरू होईल आणि अजूनही काही झालं तरी तुमचे अर्णवराजे शिर्के आणि त्यांची बायको आलेली नाही आहे, असंही या स्पर्धेत ना ते बादच आहेत, कारण त्यांच्याकडे पासेस नाही आहेत ना, त्यामुळे त्यांची स्पर्धेतून तर आता रवानगी होणारच आहे. तसंही त्यांना आता येऊन काहीच उपयोग नाही, असं देखील आता सौदामिनी उगाचच खूप काही बडबडत असते. सौदामिनी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना तेव्हा मात्र आता इकडे आजी अंजली हे सगळं बोलणं ऐकत असतात. खरं तर त्या दोघांनी हार पत्कारली आहे म्हणूनच तर दोघंही जण अजून हजर राहिलेले नाही आहेत, असं सौदामिनी बोलत असते. तेव्हाच ना इथे आता नम्रता तोंड उघडते आणि नम्रता म्हणत असते की जीजू आणि त्याचसोबत इशू जी आहे ना ती काही घाबरले नाही आहेत, पाऊस आहे ना त्यामुळे थोडी अडचण झाली आहे, थोड्याच वेळात पोचतीलच ते इथे, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता इकडे नम्रताने तोंड उघडून आता म्हटलेलं असतं. नम्रता जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता सौदामिनी म्हणत असते की हा तुमचा भ्रम आहे, कारण काही झालं तरी आता स्पर्धा सुरू होईल आणि ते दोघंही जण वेळेवर पोचले नाही आहेत म्हटल्यावर आता तुम्हाला तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ही कंपनी आता माझी होणार आहे ते, मग आता ही कंपनी कशी काय तुमची होऊ देऊ, अशा काहीच गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत, असं देखील आता अंजली बोलत असते. कारण अंजलीला आता काही झालं तरीसुद्धा सौदामिनी
तिच्या घशात कोणत्याही गोष्टी घालू द्यायच्या नव्हत्या. आणि म्हणूनच मग आता सौदामिनीला ती म्हणत असते की तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये तुम्ही जिंकला असाल तर हा तुमचा भ्रम आहे. कारण अर्णव ईश्वरी ना कोणत्याही क्षणी येतील आणि कधी आल्यानंतर ना तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी येतीलच. मग इकडे आता आजीही म्हणत असते की असं म्हणतात नाही का की एखादी गोष्ट जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडा विचार करण्यासारखा आहे. काय गरज आहे की एवढं सगळं काही असंच बोलण्याची. म्हणजे ना जेव्हा आपण बोलत असतो ना तेव्हा 10 वेळा विचार करायचा की आपण कुठच्या ह्याला जाऊन काय बोलतोय ते. मग तेव्हाच ना ने सुद्धा आता या सौदामिनीला चांगलंच सुनावलेलं असतं. सौदामिनी तर आता टेन्शनमध्येच आलेली असते. मग आता सौदामिनीच्या तोंडातून एक शब्द बोलला गेलेला असतो, तो म्हणजे त्या दोघांना पासेस तर मिळणारच नाही आहेत. हे शब्द बरोबर इथे आता लक्षात ठेवलेले असतात. आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यामुळे इकडे असणारी अंजली आणि त्याचसोबत आकाशला संशय येत असतो. आणि त्यांना डाऊट येतो की ह्या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजेच पाणी कुठेतरी मुरतंय. कारण सौदामिनी बोलून तर गेलेली असते पण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बरोबर लक्षात आलेल्या असतात आकाश, मामा, अंजली यांना. म्हणजेच आता सौदामिनी बोलून तर जाते ह्या सगळ्या गोष्टी पण आता ती गेल्यानंतर आकाश, अंजली बोलत असतात की ह्यांना कसे माहिती की पासेस भेटत नाही आहेत ते. म्हणजेच ना या सगळ्याच्या मागे काहीतरी गडबड आहे. आणि गडबड काय आहे ना हे शोधून काढायला हवं. त्याशिवाय आपण शांत बसायला नको. कारण या सगळ्याच्या मागे जर ह्या असतील ना तर हा गोंधळ आहे आणि हा गोंधळ निस्तरायला हवा. आणि ह्यासाठी आता सौदामिनीने जे काही म्हटलेलं असतं यामध्ये काहीतरी तथ्य आहे. या गोष्टी आता इकडे असणारे आकाश, अंजली आणि मामाला डाऊटफुल वाटत असतात. आणि हे सगळं हिनेच तर मुद्दामून घडवून आणलेलं नसेल ना ही शंका आता येऊ लागलेली असते. आणि तेव्हाच ना इकडे आता मामा जो आहे तो म्हणत असतो की आपण ह्या सगळ्याचा शोध घेऊया, ह्या सगळ्या काही गोष्टी बघूया. मग तेव्हाच इकडे आता मामा जो आहे तो आकाशला म्हणत असतो की ह्या सगळ्याच्या मागे ना ह्या बाईचा हात दिसतोय. म्हणजे अर्णव ईश्वरीला यायला उशीर होतोय, पासेसही नाही आहेत. हे सगळं काही हिला कसं काय कळतंय हेही आता एकदम विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असंही आता इथे मामा जो आहे तो बोलत असतो. तेव्हाच ना मामाला संशय आलेला असतो. आकाशही आता एका वेगळ्याच नजरेनं बघत असतो. तेव्हाच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णव ईश्वरीला आता स्पर्धेसाठी लवकरात लवकर बोलवायचं हे तर आता मामाने ठरवलेलं असतं. कारण पाऊस जरी थोडासा कमी झालेला असला तरीसुद्धा इथे स्पर्धा कधीही सुरू होऊ शकते. आणि आता कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे हे सरळ आणि स्पष्ट दिसत असतं. आणि त्यामुळेच ना आता संशय येऊ लागलेला असतो. दोघंही जण आता त्या देवसरेशी बोलायला म्हणून केबिनमध्ये जातात. देवसरे केबिनमध्ये नसतो पण तिथे ना काही पासेस टेबलवर ठेवलेले असतात. आकाश त्या पासेसना हात लावायला चाललेला असतो. आकाश जेव्हा त्या पासेसना हात लावतो ना तेव्हा मामा म्हणत असतात की नको, आपण न सांगता असा कसा हात लावायचा त्यांच्या वस्तूंना, त्यांना येऊ दे मग बघूया असंही आता मामाने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता तिथे असणारा आकाश जो आहे तो सुद्धा पासेस पुन्हा एकदा ठेवून देतो. तेच आता आकाशला डाऊट वाटत असतो म्हणून आकाशने डायरेक्ट हात लावलेला असतो. पण मामा म्हणतात की आपल्या ह्या सगळ्या काही गोष्टी ना रक्तात बसत नाही, मग ते बरोबर वाटत नाही हे असं घेणं वगैरे. मग तेव्हाच ना इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण रूममध्ये असतात. तेच आता ईश्वरी ना एकटक अर्णवकडे बघत असते. तेव्हाच अर्णव तिला विचारतो की काय झालं आहे. तेव्हा अर्णव जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी विचारतो ना तेव्हा ईश्वरी त्याला हॉटेलमध्ये जो प्रसंग घडला होता तोच आठवून सांगू लागते. आणि जेव्हा तो प्रसंग तिच्या नजरेसमोर येतो तेव्हाच ती म्हणत असते की ह्या सगळ्या काही गोष्टी ना या आधीसुद्धा घडल्या होत्या. अर्णव सर तुम्हाला आठवतं का तेव्हासुद्धा तुम्ही अचानकपणे तिथे आलात नसतात तर माझं काय झालं असतं. म्हणजेच अचानकपणे तुम्ही आलात आणि तेव्हा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि जेव्हा जर तुम्ही आलाच नसतात तर आज माझं काय झालं असतं. तेव्हाच अर्णव बोलत असतो की तेव्हासुद्धा तुम्हाला किती नावं ठेवलीस माझ्याबद्दल, काय काय म्हणून गैरसमज करून घेतलीस. आता तर तुला कळलं ना ह्या सगळ्या काही गोष्टी. मग तेव्हाच ईश्वरी म्हणते की हो तेव्हा माझे गैरसमज झाले होते पण आता नाही. आता मी असं
बोलून ती आता थांबते. तेच अर्णव म्हणत असतो की हो, तेव्हा तू मला काय काय म्हणून म्हटलंस, पण तेव्हा ते दिवसही वेगळेच होते. अर्णवही आता त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जातो. ईश्वरीला सुद्धा ते सगळं काही एकदम ना हवंहवंसं वाटत असतं, कारण ते दिवस तिच्या डोळ्यासमोरून काही केल्या जात नसतात. मग आता ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेच आता दुसरीकडे अर्णव ईश्वरीच्या साडीला इस्त्री करून देत असतो. तेव्हाच ना ईश्वरी अर्णवला म्हणत असते की खरंच आज हे दिवस ना सगळे आठवल्यावर ना पुन्हा त्या सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण येते. तेव्हा मी तुमच्यावर कसा आवाज चढवायचे, कसं बोलायचे, तेव्हा तर मला असं वाटत होतं की हे सगळं काही तुम्ही मुद्दामून माझ्यासोबत केलं, पण नंतर सगळ्या गोष्टी मला समजल्या की हे सगळं तुम्ही काही मुद्दामून केलेलं नाही आहे. असंही आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते आणि हसत असते. तेव्हाच ना अर्णव देखील ईश्वरीकडे बघत असतो आणि तो त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जातो, कारण त्यालासुद्धा ना हे सगळं काही खूप छान वाटत होतं आणि हवंहवंसंसुद्धा वाटत होतं. तेच आता ईश्वरी ह्या सगळ्यामध्ये एकदमच ना लाजत असते. तेव्हाच अर्णवही तिच्याकडे बघत असतो. तेव्हा आता पुढील भागामध्ये सुद्धा खूप जबरदस्त असं वळण येताना पाहायला मिळणार आहे, कारण इथे आता अर्णव आणि ईश्वरी हॉटेलमध्ये असताना तिकडे सौदामिनीने स्पर्धासुद्धा लवकरात लवकर सुरू करायला सांगितलेली असते आणि मामा आणि आकाशला या सगळ्याबद्दल संशय आलेला असतो आणि मामा आणि आकाशला या सगळ्याबद्दल संशय आल्यामुळे लगेचच अर्णवला याबद्दल सांगून ना त्याने थोडं का होईना आता सूचना अर्णवच्या कानावर टाकून ठेवलेली होती. त्यामुळे आता अर्णवसुद्धा कोणताही विचार न करता पटकनच तिकडनं निघणार होता, कारण ती स्पर्धा त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट अशी होती आणि म्हणूनच मग आता त्या स्पर्धेला त्यांना वेळेवर पोचायचं होतं आणि यासाठी त्यांनी आता बरेच प्रयत्न जे आहेत ते केलेले होते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समोर येतात ना, तेव्हा आता इकडे हे दोघंही जण वेळेवर पोचलेले असतात, तर सौदामिनी त्यांच्या समोर येऊन उभी असते. सौदामिनी जेव्हा त्यांच्यासमोर येऊन उभी राहते ना, तेव्हा सौदामिनी म्हणत असते की मलासुद्धा बघायचं आहे की तुम्ही ही स्पर्धा कशी जिंकता येते, कारण मला माहिती आहे ना काही झालं तरी ही स्पर्धा तुम्ही काही जिंकणार नाही आहात, असं देखील आता ती कॉन्फिडन्सने बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र ईश्वरीने आता अर्णवला काही केल्या शांत बसवलेलं असतं, कारण तिला माहिती होतं की ह्या बाईसमोर आपण कितीही काही बोललं तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही आहे. त्यामुळे ती आता अर्णवला कसं कसं का होईना शांत करते आणि तेव्हाच ती म्हणत असते की आता आपल्याला काहीतरी करायलाच लागणार आहे, तेव्हाच तर सगळ्या काही गोष्टी नीट होतील. मग आता अर्णवही ईश्वरीकडे बघत असतो आणि त्यांना काही झालं तरी हे चॅलेंज पूर्ण करायचं असतं आणि तेव्हाच त्या दोघांनी ठरवलेलं असतं की ह्या सौदामिनीला तोंडावर पाडायचं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.